तर मित्रांनो हे बघा असे पीस आहेत. हे मसाला भरून खायला मस्त आहे, फ्राय करून सुका फ्राय. असे 1 2 3 4 5 6 असे 6 नग मोठे आहेत जास्त आणि बाकीचे असे मीडियम आहेत. आता टोटल नग आपण मोजले किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हे त्यांचे नांगे आहेत. तर आता हे 16 त्याच्यामध्ये 2 खेकडी मेली हां आणि 16 जिवंत आले. म्हणजे टोटल 18 खेकडी होती थैलीमध्ये. 18पैकी 16 जिवंत राहिल्या आणि 2 खेकड्या मेल्या. तर हे त्यांचे नांगे आहेत. नांगे पण मस्तपैकी कालवणामध्ये टाकायची, मस्त लागणार. तर आता याचं कालवण बनवायचं आहे. नमस्कार मित्रांनो, पेशंट तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मित्रांनो मी आज सकाळी आलो आहे गावावरून मुंबईला. 2 महिने तब्बल 2 महिने मी गावाला होतो आणि गावावरून मी आज सकाळी आलेलो आहे मुंबईला. तर मित्रांनो मी येताना गावावरून ना फळातली खेकडी आणली होती. काळी खेकडी बोलतात ते, गावठी. ती खेकडी मी जिवंत आणलेली आहेत. तर मी सकाळी आलो, पण ते सकाळी मला थोडं मी बाहेर गेलो होतो त्यामुळे मला ते खेकडी साफ करता आली नाही. पण ते आता खेकडी जिवंत आहेत की नाही ते बघायचं आपल्याला. कारण यायच्या अगोदर 2 दिवस मी अगोदर पकडलेली होती आणि एका थैलीमध्ये मस्त गच्चम बांधून ठेवली होती. आणि ते आता मी जातो बघतो, चेक करतो खेकडी जिवंत आहेत की नाही. किती जिवंत आहेत असणार, जिवंत पण किती जिवंत आहेत आणि किती मेले आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. तर येताना मित्रांनो मी गावठी अळू पण आले. आता अळूची भाजी आहे, फतफत, अळूचं फतफत आहे बघा. किचनमध्ये जाऊया आपण. हे बघा मित्रांनो मी गावावरून आणलेलं अळूची भाजी, आम्ही त्याला अळूचं फतफत बोलतो. त्याच्यामध्ये आहे ना चणे आणि काय बोलतात मका, चणे आणि मका घातलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही 2 रश्श्याचे खेकडे आणले आहेत. हे बघा, ही थैली आहे, व्हाईट थैली. आणि याच्यामध्ये जाम असे घट्ट बांधून घेऊन आलो आहे मी खेकडी. तर आता मी सोडून बघतो, टपामध्ये सोडतो त्यांना आणि चेक करतो किती जिवंत आहेत ते. चला तर आपण बघूया खेकडी किती जिवंत आहेत ते. तर मित्रांनो बघू शकता, ह्या मी टपामध्ये ही खेकडी गावावरून आणली ती सोडली आहे. त्याच्यामध्ये ना मित्रांनो एक छोटं खेकड मेल आहे आणि एक तरंगत होतं, ते पण जिवंत झालं. बघा मोठे मोठे आहेत. पीस दाखवतो तुम्हाला. बाबा केवढा टेका होतं पूजा. जबरदस्त मोठा आहे. मोठी मोठी खेकडे आहेत मित्रांनो. बघू शकता एवढं केवढी खेकडे आहेत ती. तर मित्रांनो हे बघा असे पीस आहेत. हे मसाला भरून खायला मस्त आहे, फ्राय करून सुका फ्राय. असे 1 2 3 4 5 6 असे 6 नग मोठे आहेत जास्त आणि बाकीचे असे मीडियम आहेत. आता टोटल नग आपण मोजले किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हे त्यांचे नांगे आहेत. तर आता हे 16 त्याच्यामध्ये 2 खेकडी मेली हां आणि 16 जिवंत आले. म्हणजे टोटल 18 खेकडी होती थैलीमध्ये. 18पैकी 16 जिवंत राहिल्या आणि 2 खेकड्या मेल्या. तर हे त्यांचे नांगे आहेत. नांगे पण मस्तपैकी कालवणामध्ये टाकायची, मस्त लागणार. तर आता याचं कालवण बनवायचं आहे. मित्रांनो खेकडी साफ वगैरे करून झाले आहेत. याच्यामधले आम्ही ना 4 मोठे आहेत ना, 4 ते 5 मोठे आहेत त्याच्यामध्ये. बघा हे समोर दिसतात ते आम्ही याच्यामध्ये ना मसाला भरून फ्राय करणार आहे आणि बाकीचे जे लहान आहेत त्यांचं आम्ही कालवण करणार आहे खेकड्याचं. हे पण नांगे आहेत बघा मित्रांनो. काय काय मोठे नांगे आहेत आणि काय छोटे आहेत. तर हे पण टाकणार कालवणामध्ये मस्त करून खायला मजा येते. तर मित्रांनो जवळजवळ 2 महिन्यानंतर आज
मी भाकरी खाणार आहे तांदळाची, कारण 2 महिने मस्तपैकी गावाला 2 टाईम भातच खात होतो. तर फार भात खाऊन खाऊन कंटाळलो होतो. तर आजपासून मला आलो आहे मुंबईला, तर आजपासून मला भाकरी भेटणार मस्तपैकी. आणि आज गुरुवार आहे त्यामुळे खेकड्याचं कालवण नाही आहे, तर आज आहे अळूचं फतफतं. तर मित्रांनो मका खातो, मसाला आणि मीठ लावून मस्त आहे की. तुम्ही गावाला खायला भेटत नाही आणि हा सीजन आहे मस्तपैकी पावसामध्ये मुंबईला. मस्त उकडवून मीठाने मसाला लावला आहे, एक नंबर टेस्ट. तर मित्रांनो हे बघा, कालवण पण चालू झालं आहे बनवायला. ऑलरेडी गॅसवर आहे. हे ग्रेव्ही टाईपमध्ये बनवायचं आहे आणि हे सुक्का बनवायचं आहे. याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. 2 4 7 खेकडी आहेत, त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. आणि जी खेकडी आहे ती थोडी मोठी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो. तर हे मस्तपैकी कालवण होतं आहे आपलं खेकड्यांचं. याच्यामध्ये नांगे वगैरे टाकले आहेत. तर मित्रांनो ही आहे माझी परी, मोठी मुलगी गुडी. गावावरून आल्यापासून चिपकून आहे माझ्या जवळजवळ, कारण 2 महिन्यानंतर आलो आहे ना, त्याच्यामुळे आहे ना परी. स्कूलला जाते ना बेबो? बेबो पण जाते स्कूलला. बेबोचा स्कूल लांब नाही असतो, तिथे असतो. माझा लांब असतो. तर मित्रांनो मी आलो 1 हफ्त्यासाठी मुंबईला, कारण मला परत जायचं आहे गावाला. कारण प्लास्टर झालं आहे नवीन घराचं, तर लादी वगैरे बसवायची आहे. ती गणपतीच्या अगोदर मला क्लिअर करायचं लादी बसवून. आणि ते कामगार बोललेत आम्ही गणपतीच्या अगोदर लादी तुला बसवून देतो. त्याच्या अगोदर कोबा करायचा आहे जमनीला, म्हणजे 3 बेडरूम 1 हॉल आणि 1 देवाचा रूम. देवाच्या रूमला ऑलरेडी कोबा झालेला आहे, तर बाकीचे जे आहेत त्यांना कोबा वगैरे करायचं आहे. आणि किचनचं काम आहे ते नंतर करायचं आहे गणपतीच्या नंतर. तर मला आता 1 हफ्ता मी राहणार इथे आणि परत जाणार. परत गेल्यानंतर ते लादीचं काम वगैरे, मटेरियल वगैरे, लादी वगैरे घेऊन यायचे आणि नंतर मग लादी बसवायची आहे. ते झालं की परत मला मुंबईला यायचं आहे, कारण मला गणपतीसाठी माझ्या बायकोला आणि ह्या 2 पोरींना घेऊन जायचं आहे गावाला. तर ती तिकीट काढली आहे मी 10 सप्टेंबरची गणपतीसाठी खास. त्या लोकांना सुट्टी पण आहे, तर आम्ही आता गावाला जाऊन परत परीला आणि बेबोला न्यायला काय झालं? येणार आहे बंद केला मुंबईला. बंद केलं त्याने. तर मित्रांनो हे बघा आम्ही कशी खेकडी भरतो. हे बघा एका कापरामध्ये आहे ना, कोपऱ्यामध्ये हा मस्तपैकी बनवलेला मसाला आहे ना, त्याच्यामध्ये लाल मसाला वगैरे मिक्स करून मीठ वगैरे व्यवस्थित भरून घ्यायचं. आणि मग हे कवर आहे ना त्यातून जाम लावायचं. हे पॅक करून घ्यायचं, ठेवायचं आणि तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करायचं. इकडे खेकडी शिजत आहे तेवढं मस्तपैकी. आणि हे आहे अळूचं फतफतं, हे रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो फ्रायसाठी मसाला वगैरे वरून ही 7 खेकडी आम्ही ठेवली आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही याच्यात तेल वगैरे सोडून फ्राय करून घेणार आहोत. तर मित्रांनो मी जे काल खेकडी आणलेली गावावरून ती काल आम्ही बनवल्यानंतर आम्ही किती खाल्ली नव्हती, कारण गुरुवार असल्यामुळे आम्ही खेकडी खाल्ली नाही. तर आज शुक्रवार आहे. तर आता मस्तपैकी दुपारच्या जेवणाला आम्ही आता खेकडी गरम करून मस्तपैकी खाणार आहे. खेकडी, भाकरी आणि भात, कारण खूप दिवसांनी मला भाकरी भेटणार आहे. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा 2 महिन्यानंतर मी भाकरी खाणार आहे, कारण गावाला भाकरी वगैरे काही भेटत नव्हती. मी भातच खात होतो, कारण मला भाकरी बनवता येत नव्हती त्यामुळे. तर आता भाकरी आणि खेकड्याचा कालवण आडवा हात 1 नंबर. तर मित्रांनो
हे बघा खिचडी आणि हे भाकरी. आज खूप दिवसानंतर भाकरी भेटते मला. भाकरीने खिचडी खाऊन घेऊया. तुम्ही पण या जेवायला मित्रांनो. गावठी खिचडी हे बघा, नांगे बिंगे सगळे मिक्स आहे त्याच्यामध्ये. जी मोठी खिचडी होती ती आम्ही भरली आहे मसाल्यामध्ये. ही रस्सा आहे. भाकरीबरोबर रस्साची गरज आहे, त्यामुळे खेकड्याचा रस्सा, भाकरी. तर मित्रांनो मस्तपैकी आस्वाद घेऊया खेकड्यांचा आणि भाकरीचा. तर बघूया भावानो किती टेस्टी झालं आहे ते. एक नंबर खेकड्याचा रस्सा. जबरदस्त. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.